मग आपल्याला बघायचं आहे पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीचे अंतरंग बघत असताना आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे विचारात घ्यायचे. आता ते मुद्दे कोणते कोणते तर लक्षात ठेवायचं. पृथ्वीचा अंतरंग बघण्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा म्हणजेच येतो तो म्हणजे भूकंप. एक मिनिट. पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच काय भूकंप. दुसरा मुद्दा आपण जर विचारात घेतला तर ज्वालामुखी. ज्वालामुखी. तिसरा मुद्दा आपल्याला जो बघायला मिळणार आहे तो म्हणजेच पृथ्वीचे अंतरंग आणि त्याचे विभाग, वेगवेगळे विभाग. म्हणजे ह्या जे अंतरंग बघणार आहोत त्याचा आपल्याला काय करायचे विभाग विचारात घ्यायचे. मग आता आपण पहिल्यांदा सुरुवात करूया कशापासून भूकंपापासून. तर भूकंपाचा विचार जर केला तर भूकंप म्हणजे काय असतं. तर बघा इथं आपल्याला इमारती पडल्यासारख्या दिसत आहेत. इथं आपल्याला इमारती काय झालेल्या आहेत ढासळलेल्या आहेत. तर या ढासळण्याचं कारण काय आहे तर भूकंप जी तीव्रता असते भूकंपामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लहरी बघायला मिळतात. काय असतात बघू आपण. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं भूकंप म्हणजेच काय तर बघा पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीच्या शीघ्र हालचाली. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय असतात रे ज्वालामुखी आहे. त्याच्यानंतर द्रव पदार्थ आहे. त्याच्यामध्ये काय होतात वेगवेगळ्या हालचाली होत असतात आणि त्या हालचाली आपल्या कशाला म्हणू शकतो आपण भूकवचाला धडका मारतात. आणि भूकवचाला त्या ज्यावेळी धडक मारली जाते त्यावेळी तिथं काय होतो भूकंप होतो. आणि हा भूकंपामध्ये मग आपल्याला वेगवेगळ्या लहरी बाहेर पडतात. त्या लहरी कोणत्या आहेत काय आहेत आपण जरासा विचार करूया. तर बघा पृथ्वीच्या अंतरंगात अनेक कारणांनी प्रचंड ताण निर्माण होतो. काय तयार होतोय बघा प्रचंड असा ताण निर्माण होतो. आणि हा ताण ज्यावेळी निर्माण झालेला असतो तर लक्षात ठेवायचं हा ताण ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी खडकांना एकाएकी धक्का बसतो. काय होतोय बघा एकाएकी धक्का बसतो. या धक्क्यांच्या कंपने निर्माण होतात. धक्क्यामुळे काय तयार होतात रे कंपने निर्माण होतात आणि ही कंपनी म्हणजेच काय असतात भूकंप असतात. बघा ज्यावेळी कंपन निर्माण होतात त्यावेळी आपल्याला भूकंप बघायला मिळतो. थोडक्यात काय सांगितलं आपण सांगा. पृथ्वीच्या अंतरंगात होणारी भूकंप किंवा ज्वालामुखी या शीघ्र हालचाली आहेत. आणि ह्या शीघ्र हालचाली कशा तयार होतात तर लक्षात ठेवायचं अंतरंगामध्ये प्रचंड ताण तयार होतो. आता प्रचंड ताण कशामुळे तयार होतो तर काही वेगवेगळ्या क्रिया आहेत. उदाहरणार्थ लक्षात ठेवायचं की पाऊस जास्त पडला की भूजल पातळी वाढायला चालू होते. भूजल म्हणजे काय रे जमिनीत असणारं पाणी. ते आपण कशानं काढतो बाहेर विहिरीनं आणि बोरिंगनं जास्तीत जास्त आपण ते बाहेर काढत असतो. तर लक्षात ठेवायचं बोर ज्यावेळी आपण मारतो तर लक्षात ठेवायचं ते आपण भूजल पाणी काढत असतो. आता पाण्याचं प्रमाण जर वाढलं तर हे पाणी कुठं जातं खालीपर्यंत जातं. जसजसं खाली मुरत जाईल ते मुरत जातं. आता मुरत गेल्यानंतर काय होतं काही वेळेला काही ठिकाणी पाणी हे लगेच कुणाजवळ जातं लावारसाजवळ पर्यंत पोहोचतं. लावापर्यंत पोहोचतं आणि लावापर्यंत पोहोचल्यानंतर ते पाणी त्या लाव्याला काय करायला चालू करतं थंड करायला चालू करतं. आता लक्षात ठेवायचं द्रव पदार्थ जर थंड व्हायला लागला तर त्याच्यातनं वाफ बाहेर पडणार ना. मग ती वाफ बाहेर जाणार कशी वरनं तर काय पॅक बंद आहे. मग ती वाफ काय करायला चालू करते खालून कवचाला धडक्या मारायला चालू करते. आणि खालून धडक्या मारायला चालू करते आणि त्याच्यामुळे कंपन तयार होतात. काय तयार होतो भूकंप. बघा अशी वेगवेगळी कारण आहेत. एकच कारण मी फक्त तुम्हाला सांगितलं की अशी वेगवेगळी कारणं घडताना बघायला मिळतात. आणि ही कंपन भूकंप तयार करायला मदत करत असतात. त्याच्यानंतर बघा भूकंपामुळे प्राथमिक लहरी दुय्यम लहरी आणि पृष्ठ लहरी. बघा प्राथमिक लहरीला पी वेव्ह म्हणतात म्हणजे प्रायमरी वेव्ह. दुय्यम लहरीला एस वेव्ह म्हणतात म्हणजेच काय सेकंडरी वेव्ह. आणि पृष्ठ लहरी म्हणजे एल वेव्ह. बघा ह्या पद्धतीच्या 3 लहरी तयार होतात. या लहरींच्या प्रवासाची दिशा वेग आणि परावर्तित लहरी यांच्या अभ्यासातून पृथ्वीच्या अंतरंगाचे स्वरूप अभ्यासण्यात आले आहे. बघा ह्या लहरींमुळे आपल्याला समजलं की पृथ्वीच्या आत काय आहे पृथ्वी आत कशी आहे. ऍक्च्युअल मध्ये पृथ्वी कशी आहे हे जाऊन नाही बघितलेलं आपण. फक्त आपले अनुमान आहेत अंदाज आहेत की असं असला तसं असला. हे आपण फक्त अंदाज करतोय. आत जाऊन आपण बघितलेलं नाही की बाबा कसं आहे. जेवढं आपल्याला वरचं अंतराळातलं माहित आहे तेवढं आपलं पृथ्वीतलं माहित नाही. खूप उंचापर्यंत आपल्याला माहित आहे परंतु खूप खोलीपर्यंत माहित नाहीये. लक्षात घ्या मी काय म्हणायला लागलोय. आतपर्यंत आपण जास्त उतरू शकलेलो नाही. 12 किलोमीटर पर्यंत गेलोय आत. कुठपर्यंत गेलोय 12 किलोमीटर पर्यंत आत जाण्याचा प्रयत्न झालाय. तिथनं पुढे नाही झालेला.
तिथनं पुढं आत जाण्याचा प्रयत्न विफल झालेले आहेत. तर हे प्रयत्न, मग आता हे नेमकं ह्या लहरी कशा असतात किंवा काय असतं ते आपण जरासा विचार करूया. बघा, या लहरींचा जर विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या आता मी इथं गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काही लक्षात राहतील तर राहू द्यात, नाही राहिल्या तरी चालतील, काही प्रश्न नाहीये. तर बघा, आपण इथं आता विचारात घेऊया की एक असतो तो म्हणजेच काय आहे, भूकंपाची नाभी असते. भूकंप नाभी, भूकंप नाभी. आता भूकंप नाभी म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर दुसरं असतं अधिकेंद्र. काय असतं, अधिकेंद्र. अधिकेंद्र. त्याच्यानंतर आपल्याला परत आपल्याला ज्या गोष्टी बघायला मिळतात त्या म्हणजे संपर्क रेषा किंवा समकंप रेषा, सॉरी समकंप रेषा, समकंप रेषा. त्यानंतर सहकंप रेषा, सहकंप रेषा. बघा, ह्या काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत त्या आपण लक्षात घेऊया. तर भूकंप नाभी कुणाला म्हणलं जातं, ज्या स्थानापासून भूकंप लहरी उगम पावतात. बघा, मी आता इथं काही व्याख्या लिहितोय. ज्या स्थानापासून काय होतात, ज्या स्थानापासून भूकंप लहरी उगम पावतात, उगम पावतात. बघा, भूकंप लहरी जिथून उगम पावतात त्याला काय म्हणलं जातं, तर भूकंप नाभी म्हणतात. त्यानंतर अधिकेंद्र. अधिकेंद्र म्हणजेच काय, भूकंप नाभीच्या बरोबर वरती पृष्ठभागावर असणारा बिंदू. बघा काय म्हणतोय मी, भूकंप नाभीच्या वर पृष्ठभागावर असणारा बिंदू म्हणजेच काय असतो, तर अधिकेंद्र असतं. त्याच्यानंतर बघा, आपल्याला समकंप रेषा. समकंप रेषा म्हणजेच काय, भूकंपाची तीव्रता जिथं समान असते, भूकंपाची तीव्रता समान असणारे बिंदू, किंवा सॉरी असणारी ठिकाणं म्हणूया आपण, बिंदू म्हणण्यापेक्षा बिंदूंचा संच. त्यानंतर सहकंप रेषा. आता सहकंप रेषा म्हणजेच काय मिळतात बघा, ज्या ठिकाणी एकाच वेळी भूकंप काय होतो, जाणवतो. ज्या ठिकाणी आपण म्हणूया, ज्या ठिकाणी भूकंप एकाच वेळी जाणवतो, त्याला सहकंप रेषा म्हणतात. बघा, भूकंपाचं आपल्याला काय काय बघायला मिळालं, तर पहिल्या ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. भूकंप नाभी असते. आता मी थोडस चित्ररूप दाखवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की ही पृथ्वी आहे. आता पृथ्वीचा मी थोडासाच भाग घेतला, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, इथं भूकंप झाला म्हणजे इथं भूकंप लहरी इथनं सुरुवात झाल्या. तर लक्षात ठेवायचं, ह्या इथं ज्या तयार झालेल्या लहरी असतात त्या काय होतात रे, इकडं पण अशा जातात, इकडं पण जातात, इकडं पण जाणार ना, सगळीकडे अशा जाणार. तर लक्षात ठेवायचं, इकडनं इकडं जाणार. आता हिथं लहरी सुरू झाल्या म्हणजे हा बिंदू म्हणजे काय झाला रे, भूकंप नाभी. बघा, पहिला बिंदू मिळाला आपल्याला, जे आपण पहिल्या व्याख्या केलेल्या आहेत त्या. आता ह्या भूकंप नाभीच्या वरती बरोबर पृष्ठभागावरती एक बिंदू येतो इथं, ह्याला म्हणतात अधिकेंद्र. काय म्हटलं जातं, अधिकेंद्र असं म्हटलं जातं, अधिकेंद्र. ओके. आता बघा, इथून भूकंप बाहेर पडला. भूकंप काय करतो बघा रे, पृष्ठभागावरती सगळीकडे जात असतो. आता सगळीकडे जात असतो म्हणजेच काय, आता ह्या पृष्ठभागावरती बघा, असा इथं पोहोचलाय, असा इथपर्यंत असा कुठेतरी पोहोचला, ठीक आहे. इथं पोहोचलाय, पृथ्वीवरती सगळीकडे पोहोचलाय असं समजूया. आता पृथ्वी इकडे अशी आहे असं समजा. पूर्णपणे आपण काय सांगू शकत नाही, 3D डायमेन्शन मध्ये दाखवू शकत नाही, परंतु लक्षात घ्या की इथं भूकंपाची तीव्रता, ह्या सगळ्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता जर सारखी असेल तर लक्षात ठेवायचं, ह्या ज्या रेषा आहेत, ही रेषा असेल किंवा ही रेषा असेल किंवा ही आपण इथं आत मारलेली रेषा असेल, ह्या सगळ्या रेषा काय आहेत रे,
समकंप रेषा. समकंप. समकंप म्हणजे काय रे? सगळीकडं भूकंप कसा पोहोचणार आहे? सारखा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी ह्या बिंदूजवळ भूकंपाची तीव्रता, आता ह्या बिंदूजवळ भूकंपाची तीव्रता आपण समजूया की 2.5 रिश्टर स्केल आहे. रिश्टर स्केल. बघा, रिश्टर स्केल म्हणजे काय? रिश्टर स्केल मध्ये भूकंप हा कशामध्ये मोजतात? रिश्टर स्केल मध्ये मोजला जातो. तर लक्षात ठेवायचं 2.5 एवढी तीव्रता आहे. आणि ह्या बिंदूजवळ पण जर 2.5 असेल, बघा मी काय म्हटलं, ह्या बिंदूजवळ 2.5, इथं पण 2.5, 2.5 असं सगळं, हे सगळे बिंदू आहेत ते 2.5. मग हे बिंदू जर सगळे तुम्ही जोडले असे, हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, कुठं आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर. हा, ही बिंदू जर सगळे जोडले, तर ह्या प्रत्येक बिंदूवरती तुम्हाला किती भूकंपाची तीव्रता मिळणार आहे रे? 2.5. लक्षात येते का? 2.5 जर सगळीकडे तीव्रता असेल, तर ह्या रेषेला आपण काय म्हणणार रे? समकंप रेषा. आता बघा, हिथं भूकंप पोचला, म्हणजे उदाहरणार्थ म्हणूया की कलकत्ताला भूकंप पोचला. भूकंप आता झालाय. आता किती वाजता झालाय? समजूया आपण झालाय कितीला? 6:42 भूकंप झाला. 6:42 भूकंप झाला आणि इथं कलकत्ता आहे समजूया. इथं कलकत्त्याला तो 6:57 पोहोचला. कितीला पोहोचला? 6:57. आणि इथं इथं एक दुसरं स्थान आहे. आता इथं एक दुसरं स्थान आहे म्हणजेच आपण म्हणूया की चला मुंबई. इथं कोणतं आहे? कोलकाता आहे आणि इथं मुंबई. उलट सुलट झालंय. आपल्याला महत्वाचं स्थान कुठं आहे काय विचारात घ्यायचं नाही. आपण उदाहरण म्हणून घेतलंय. किंवा चला इथं आपण बर्गेवाडी आहे. ठीक आहे. आणि बर्गेवाडीला पण किती वाजता भूकंप पोहोचला रे? 6:57 पोहोचला. म्हणजे इथं पण 6:57 पोहोचला, इथं पण 6:57 पोहोचला. दोघांकडे भूकंप एकाच वेळी पोहोचला ना. आणि दोन्ही ठिकाणी भूकंप जर एकाच वेळी जाणवत असेल, तर त्यांच्यापासून ज्या रेषा तयार होतील, त्या रेषांना काय म्हणायचं? सहकंप रेषा. कसल्या रेषा म्हणायच्या? सहकंप. बघा, समकंप आणि सहकंप शब्दात फरक आहे. सम आणि सह असे दोन प्रकार आहेत. सह म्हणजेच एका, सहकारी म्हणतो आपण. सहकारी म्हणजे काय रे? एकत्र काम करणारे सगळे जो लोक, मग एकाच वेळी सगळेजण काम करणारे सहकारी असतात. मग ते सहकारी म्हणल्यानंतर आपल्याला काय मिळतात? सहकंप. सगळीकडे एकाच वेळी भूकंप पोहोचणार. ह्या 4 व्याख्या लक्षात आल्या का? काय काय व्याख्या आहेत? भूकंप नाभी म्हणजे काय येतं? जिथं भूकंप लहरी उगम पावतात त्याला भूकंप नाभी म्हणतात. अधिकेंद्र म्हणजेच काय? भूकंप नाभीच्या बरोबर पृष्ठभागावरती असणाऱ्या बिंदूला आपण काय म्हणतो? तर आधी केंद्र म्हणतो. आणि समकंप रेषा म्हणजे काय? तर भूकंपाची तीव्रता समान असणारे बिंदू आपण जर जोडले, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भूकंप एकाच वेळी पोहोचतो त्याला आपण काय म्हणतो? सहकंप. आणि हे समकंप अधिकेंद्री. लक्षात आले काय काय आपण आता मुद्दे बघितलेले आहेत. तर बघा, याच्यानंतर आपल्याला अजून काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे. आता अजून काही मुद्द्यांचा म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपल्याला पी लहरी असं कुठंतरी आपण बघितलं ना आता, पी वेव्स. काय बघितलं आपण? पी वेव्स. पी वेव्स म्हणजेच काय रे? प्राथमिक लहरी. आता बघा, प्राथमिक लहरी आपल्याला बघायला मिळाल्या. तर ह्या प्राथमिक लहरी म्हणजे काय असतं? तर लक्षात ठेवायचं, प्राथमिक लहरी ह्या आपल्याला अनुलंब लहरी असतात. कसल्या लहरी असतात ते? अनुलंब लहरी. अनुलंब लहरीला इंग्लिशमध्ये लॉंगिट्युडिनल म्हणतात. लॉंगिट्युडिनल. तर लॉंगिट्युडिनल वेव्स, लहरी म्हणजे काय? तर वेव्स येतं. ठीक आहे. तर आता लॉंगिट्युडिनल वेव्ह म्हणजे नेमकं काय असतं? तर लक्षात ठेवायचं की ह्या लहरी स्प्रिंग सारख्या लहरी असतात. स्प्रिंग सारख्या म्हणजे काय रे? स्प्रिंगला इथं धरलं आणि ओढलं आणि सोडून दिलं. स्प्रिंग कशी हलणार रे? अशी हलणार ना. अशी हलणार. मागं पुढं. तर लक्षात ठेवायचं, त्यावेळी ह्याच्यातले जे कण असतात ते कसे हलतात रे? असे हलतात. बरोबर आहे का? बरोबर. इकडं तिकडं असं हलायला चालू करतं. आता ह्या असं जे हलणं आहे ना, तर लक्षात ठेवायचं, याच्यातून वेव्ह ही अशी जाते, लहरी अशी जात असताना त्याच्यातले पार्टिकल म्हणजे त्याच्यातले कण सुद्धा कसे हलतायत रे? जाण्याच्या दिशेला समांतर जातात ना. बघा, जाण्याच्या दिशेला जाण्याच्या जाण्याच्या दिशेला समांतर.
समांतर जर हालचाली होत असतील तर त्यावेळी त्या लहरींना अनुलंब लहरी म्हणतात. कसल्या लहरी म्हणायच्या? अनुलंब लहरी. आता बघा, तुम्ही एखादी जर त्याच्यानंतर पी वेव्ह नंतर एस वेव्ह येतात दुसऱ्या. आता पहिल्यांदा पी वेव्हचा आपण सगळं विचार संपूया, मग एस वेव्ह कडे जाऊया. तर आता लक्षात ठेवायचं, जाण्याच्या दिशेला जर हालचाली कशा होत असतील? समांतर. लक्षात ठेवायचं, मी आता बोलायला लागलोय तर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. तर लक्षात ठेवायचं, आवाजाच्या लहरी म्हणजे साऊंड वेव्ह म्हणतात त्यांना. आवाजाच्या लहरी या कोणत्या प्रकारच्या लहरी असतात? अनुलंब लहरी. याचं उदाहरण लक्षात ठेवायचं, आवाज लहरी किंवा त्याला आपण काय म्हणतो? ध्वनीच्या लहरी, साऊंड वेव्स. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? साऊंड वेव्स. साऊंड वेव्स या कोणत्या प्रकारच्या लहरी आहेत? अनुलंब लहरी आहेत. तर त्यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं, मी बोलायला लागलोय, इथले मोलिक्युल असे पुढं मागं करतायत, लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं, आणि माझी बोलण्याची जी लहर आहे ती कुणापर्यंत पोहोचते? तुमच्या कानापर्यंत. म्हणजे जाण्याची दिशा कुठे आहे? समोर. आणि पार्टिकल पण कसे हलायला लागलेत, इथले कण पण हलायला लागलेत कसे? पुढं मागं करायला लागलेत. कसे हलायला लागलेत रे? जाण्याच्या दिशेला समांतर. दुसरा एक प्रकार येतो, तुम्ही आता ह्या पी लहरी ज्या आपल्याला बघायला मिळतात, तर ह्या पी लहरी ज्या असतात यांचं जर आपण विचारात घेतलं तर प्राथमिक लहरी 8.5 ते 14 किलोमीटर वेगानं प्रवास करतात. कितीनं प्रवास करतात रे? 8.5 ते 14 किलोमीटर वेगाने प्रवास करतात. बघा, 8.5 ते 14 किलोमीटर वेगानं प्रवास करतात. त्यानंतर बघा, प्राथमिक लहरी ह्या म्हणजेच आपण जर विचारात घेतलं कठीण खडकातून, ह्या हा वेग कुठं आहे रे? कठीण खडकातून. हा एक महत्वाचा तिथं मुद्दा आहे. तर त्याच्यानंतर बघा, प्राथमिक लहरी जर त्यांचा वेग बघितला तर 5 किलोमीटर असून घन आणि संपीडित्व जर बघितलं तर त्या लहरी काय करतात रे? खूप वेगानं वाढत राहतात. आता बघा, प्राथमिक लहरींचा जर विचार केला तर घन व द्रायू पदार्थातून सुद्धा जातात. ह्या लहरी कशातून जातात रे? घन पदार्थ आणि द्रायू पदार्थ म्हणजे काय रे? द्रवातून. ठीक आहे, द्रवातून सुद्धा जातात, दोन्हीतून सुद्धा जातात. बघा, पी लहरीच्या ह्या काही गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्राथमिक लहरींची सरासरी आपल्याला 5 किलोमीटरचा वेग प्रति सेकंदाला बघायला मिळतो. कठीण खडकातून तो किती असतो रे? 8.5 ते 14 किलोमीटर पर्यंतचा वेग ती धारण करू शकतात. बघा, त्याच्यानंतर येतात दुसऱ्या लहरी आहेत, त्या म्हणजे कोणत्या? दुय्यम लहरी. कोणत्या येतात? दुय्यम लहरी. आता दुय्यम लहरीला आपण काय म्हणले रे? एस वेव्ह ना? एस वेव्ह म्हणजेच काय? सेकंडरी वेव्ह. त्यांना आता ह्या लहरी ज्या असतात, ह्या लहरी आपल्याला अनुप्रस्थ लहरी बघायला मिळतात. कसल्या लहरी असतात रे? अनुप्रस्थ लहरी. बघा, हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, परंतु मी सांगायचं काम करतो. जेवढं काय डोक्यात ठेवता येईल तेवढं ठेवा, नाही ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. अनुप्रस्थ लहरी म्हणजेच यांना ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतात. ट्रान्सवर्स वेव्ह. आता बघा, या लहरी ज्या असतात त्या जाण्याच्या दिशेला याच्यातले जे कण असतात ते लंब हलतात. कसे असतात? लंबरूप हलतात, हालचाल करतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही दोरी जर घेतली अशी, ही दोरी आहे आणि ह्या दोरीचं एक टोक धरलं आणि वर खाली केलं, काय होतंय बघितलंय कधी? इथं असं होतंय काय? होतंय असं? दोरीचं एक टोक धरायचं, वर खाली करायचं, आपल्याला या पद्धतीच्या गोष्टी बघायला मिळतात. आणि यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्स वेव्ह, म्हणजेच कसली? अनुप्रस्थ लहरी म्हणतात. आता बघा, तुमची वेव्ह कुणीकडे निघाली रे? इकडे निघाली ना? परंतु तुमचे जे कण आहेत ते कसे हलायला लागलेत बघा रे? वर खाली. म्हणजे बघा, त्यांची हलण्याची दिशा कशी आहे रे? वर खाली आहे. जाण्याची दिशा कोणत्या? इकडे आहे. मगाशी काय होतं रे? जाण्याची दिशा पण अशी होती आणि वस्तूचे कण सुद्धा कसे हलत होते? असेच हलत होते, समांतर. इथं मात्र बघा, जाण्याची दिशा ही आहे आणि वस्तूचे कण मात्र कसे हलतायत? वर खाली हलतायत. आणि असं ज्यावेळी होतंय त्यावेळी तर लंब होतोय ना? म्हणून बघा, जाण्याच्या दिशेला कसे असतात? ते लंबरूप हालचाल करतात. आणि अशा लहरी असतात त्यांना दुय्यम लहरी म्हणतात, अनुप्रस्थ लहरी म्हणतात. आणि अनुप्रस्थ लहरी म्हणजेच लक्षात ठेवायचं प्रकाश लहरी.
मगाशी मी कोणतं उदाहरण सांगितलं होतं रे? आवाज लहरी म्हणजे ध्वनी. ध्वनी हा आपल्याला कोणत्या प्रकारचा मिळतो? प्रायमरी म्हणजेच काय? प्राथमिक लहरी बघायला मिळतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? अनुलंब लहरी म्हणतो. अनुलंब लहरी या तशा पद्धतीनंच आपल्याला कोणत्या मिळाल्या रे? अनुप्रस्थ लहरी. त्यांची जाण्याच्या दिशेला ते कशा असतात रे? लंबरूप हालचाल करतात. आता बघा, यांचं ह्या ज्या लहरी असतात फक्त घन पदार्थातून जाऊ शकतात. कशातून जातात रे? घन पदार्थातून जातात. द्रायूमधून म्हणजे द्रवातून जात नाहीत. द्रवातून जात नाहीत. बघा, द्रव पदार्थातून जातात, द्रवातून जात नाही. काय डोक्यात येते का? म्हणजेच बघा, मगाच्या लहरी कशा होत्या रे? द्रवातून पण जातात आणि घन पदार्थातून पण जातात. परंतु ह्या लहरी फक्त घन पदार्थातून जातात, द्रव पदार्थातून जात नाहीत. त्याच्यानंतर बघा, यांच्यामध्ये आपल्याला ह्या लहरींचा वेग हा दुय्यम लहरीचा वेग वाढत जातो. आणि कशामध्ये वाढत जातोय बघा? तर लक्षात ठेवायचं, जसं पृथ्वीच्या खोलीवर जाऊ तसं तसं आपल्याला दुय्यम लहरी आणि प्राथमिक लहरी दोन्हींचा पण वेग काय होत जातो? वाढत जाताना बघायला मिळतो. आता बघा, आपल्याला अजून एक लहरी होत्या, तिथंच त्यांना आपण काय म्हणतो रे? तर यल वेव्स. यल वेव्स म्हणजेच काय? लॉंग वेव्स म्हटलं जातं. तिसऱ्या लहरी होत्या. तिसऱ्या लहरी कोणत्या? यल वेव्स. यल वेव्स ना दुसऱ्या सरफेस वेव्स पण म्हणतात. काय म्हटलं जातं? सरफेस वेव्स. सरफेस वेव्ह म्हणजेच काय रे? पृष्ठ लहरी. कसल्या लहरी? पृष्ठ लहरी. बघा, ह्या 3 लहरी होत्या ना? कुठं बघितल्या आपण? परत जरा मागे येतो. भूकंपामुळे कोणत्या कोणत्या लहरी तयार होतात? प्राथमिक, दुय्यम आणि पृष्ठ लहरी. त्यातल्या आपण प्राथमिक बघितल्या, बरोबर आहे? कोणत्या? अनुलंब लहरी असतात. आवाज लहरी ह्या कसल्या येतात रे? अनुलंब लहरी येतात. जाण्याच्या दिशेला त्या कशा असतात? समांतर रेषेत हलतात. घन पदार्थातून द्राव्य पदार्थातून जातात. त्याच्यानंतर कोणत्या आल्या रे? दुय्यम लहरी ह्या अनुप्रस्थ लहरी असतात. जाण्याच्या दिशेला कशा येतात रे? लंबरूप हालचाल करतात. घन पदार्थातून जातात, द्रव पदार्थातून जात नाहीत. आणि आता आपल्याला त्याच्या पुढल्या लहरी बघायला मिळतात. त्या म्हणजे काय? यल वेव्स किंवा त्यांना आपण काय म्हणतो? तर पृष्ठ लहरी. आता लक्षात ठेवायचं, ह्या पृष्ठ लहरी ज्या असतात, ह्या पृष्ठ लहरी यांचा वेग मंद म्हणजेच 3.2 किलोमीटर पर्यंत असतो. 3.2 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत असतो. एकदम हळू असतात. परंतु लक्षात ठेवायचं, भूकंप लहरी ह्या भूपृष्ठ लहरी भूकंप लहरीतील ह्या भूपृष्ठ लहरी ज्या असतात, ह्या सर्वात विध्वंसक असतात. सर्वात जास्त विनाशक असतात. सर्वात विनाशक. आणि ह्या लहरीमुळेच काय होतंय? घरं पडतात. कोणत्या लहरीमुळं? तर पृष्ठ लहरीमुळेच काय होतात? घरं पडतात. आता ह्या पृष्ठ लहरी काय करत असतात रे? पृष्ठभागावरून जात असताना सगळ्या पृष्ठभागाला हलवून टाकतात, धडाम धडाम. आणि पृष्ठभागाला हलवून टाकतात म्हणून या सगळ्यात काय असतात रे? जास्त विनाशकारी असतात. डोक्यात आलं का? विनाशकारी लहरी कोणत्या आहेत? तर आपल्याला पृष्ठ लहरी आहेत. आता बघा, यांचे सुद्धा 2 प्रकार येतात. यांचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार येतो रॅले लहरी. रॅले लहरी. आणि दुसरा प्रकार आहे लव लहरी. बघा, अशा 2 प्रकारच्या लहरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. रॅले लहरी आणि दुसऱ्या येतात कोणत्या? लव लहरी आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या पृथ्वी गोलावरती फेरी मारतात. सगळ्या पृथ्वीवरनं गोल गोल फिरतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, या लहरी ज्या आहेत, इथं भूकंपाचा केंद्र आहे. तर लक्षात ठेवायचं, तुमच्या ज्या उरलेल्या लहरी आहेत त्या काय करतात रे? अभिकेंद्रापासून आपण जर विचारात घेतलं, त्या इकडं आणि इकडं जातात अशा. ह्या लहरी कोणत्या कोणत्या आहेत रे? ह्याच्यात 2 प्रकारच्या लहरी येतात तुमच्या. कोणत्या? प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. परंतु इथं अभिकेंद्रापासून इथं ज्या लहरी जातात अशा लहरी ज्या जातात त्यांना कसल्या लहरी म्हणायच्या रे? पृष्ठ लहरी. आणि ह्या पृष्ठ लहरी काय करतात रे? इथं असणाऱ्या तुमच्या इमारती हलवून ठेवतात सगळ्या. म्हणून बघा, सर्वात विनाशक लहरी कोणत्या आहेत रे? पृष्ठ लहरी आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या 3 लहरींमुळे किंवा ह्या 2 लहरींमुळे, कोणत्या कोणत्या? प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरीमुळे आपल्याला आत पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे हे समजणं शक्य झालेलं आहे. पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात आल्या का? म्हणजे ह्यांच्यामुळे काय झालं नेमकं, की आपल्याला
नेमकं काय आहे हे आत, कशा पद्धतीनं आहे हे समजण्यासाठी मदत झाली. तर आता ते आपल्याला मदत बघायची आहे. तर आता बघा आपण हे भूकंपाचं ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा भाग येतो तो म्हणजेच काय? ज्वालामुखी. बघा, ज्वालामुखीमध्ये आपण जर विचारात घेतलं, अरे इथं बऱ्याचशा गोष्टी हे झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी हे चुकलंय सगळं. ज्या ठिकाणी लावारस लावारस त्याच्यानंतर इथं वायू, त्याच्यानंतर धूळ, चिखल, त्याच्यानंतर आपल्याला धूर, खडकांचे तुकडे स्फोटांसह उद्रेकातून बाहेर पडतात. त्या ठिकाणास काय म्हणलं जातं? ज्वालामुखी म्हणतात. काय म्हणलं जातं? स्फोटासह खडकातून बाहेर पडतात, त्याला काय म्हणलं जातं? ज्वालामुखी म्हटलं जातं. बघा, इथं तुम्हाला ज्वालामुखी दिसत असेल. काय होते बघा रे? तर लक्षात ठेवायचं, खालून लावारस बाहेर येतो, तप्त लावारस. त्याच्यात वायू असतात, धूळ असते, चिखल असतो, धूर असतो आणि खडकांचे तुकडे पण काय केले जातात? वरती फेकले जातात. अशा ठिकाणाला आपण काय म्हणतो? ज्वालामुखी म्हणतो. मग आता असे ज्वालामुखी आपल्याला बरेचसे बघायला मिळतात. आता काही ज्वालामुखी आहेत ना, ते निद्रिस्त अवस्थेत असतात. काही ज्वालामुखी हे कसे आहेत रे? तर सुप्त ज्वालामुखी बघायला मिळतात. काही ज्वालामुखी आपल्याला बघा कशा पद्धतीनं, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, उद्रेकानुसार त्यांचं आपल्याला ज्वालामुखी स्तंभ वगैरे असे बरेचसे प्रकार आहेत. आपल्याला हे सगळे प्रकार काही विचारात घ्यायचे नाहीत. तर लक्षात ठेवायचं, जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, ह्या गोष्टी तरी आपण आता विचारात घेऊया. कशाचा विचार करूया? तर लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणाहून काय बाहेर पडतं रे? लावारस बाहेर पडतो, वायू बाहेर पडतात, धूळ बाहेर पडते, चिखल बाहेर पडतो, धूर बाहेर पडतो, खडकांचे तुकडे बाहेर पडतात, स्फोटांसह त्यांचा उद्रेक होत असतो, त्याला आपण काय म्हणतो? ज्वालामुखी म्हणतो. आणि त्या क्रियेला काय म्हणलं जातं? ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. ज्वालामुखी बाहेर येणं, ह्या ज्या गोष्टी बाहेर येतात, ह्याला बघा, हे इथं तुम्हाला जे दिसतंय हे काय? ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. असा ज्वालामुखीचा जोरात उद्रेक होत असतो. आपल्या इकडे तेवढे ज्वालामुखी काय नाही आहेत. म्हणजेच महाराष्ट्र पठार हा खूप कठीण खडकापासून, बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. त्यामुळं आपल्या इथं एवढा मोठ्या प्रमाणात भूकंप येत नाहीत. चुकून एखादा भूकंप आपल्या इथं होतो. परंतु काही अग्निकंकनाचा प्रदेश आहे. अग्निकंकनाच्या प्रदेशामध्ये ज्वालामुखी सगळीकडं धडाधड काय करत असतो? सारखा काय करत असतो? उफाळत असतो. आता बघा, जपानमध्ये वगैरे जर बघितलं तर हा प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळतं. अग्निकंकनाचा प्रदेश पण आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरून सगळीकडं आपल्याला काय होत असतो? तर लक्षात ठेवायचं, ज्वालामुखी बाहेर पडत असतो. मी नंतर कधीतरी तुम्हाला ते ह्याच्यामध्ये दाखवेन, म्हणजे कशामध्ये म्हणतो आपण, नकाशाच्या साहाय्यानं तुम्हाला दाखवलं जाईल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला याच्यामध्ये काही ज्वालामुखी जे असतात, तर लक्षात ठेवायचं, जागृत ज्वालामुखी. आता जागृत ज्वालामुखी म्हणजे काय रे? ज्या ज्वालामुखीतून सतत काय होत असतो? उद्रेक होत असतो. बघा, आपल्याला पहिल्यांदा ज्वालामुखीचे प्रकार कोणते बघायला मिळतात? जागृत ज्वालामुखी. आता जागृत ज्वालामुखी कुणाला म्हणायचं रे? तर लक्षात ठेवायचं, थोडक्यात आपण इथं सांगूया की ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो, त्याला जागृत ज्वालामुखी म्हटलं जातं. आणि लक्षात ठेवायचं, असे 500 ज्वालामुखी जागृत आपल्याला बघायला मिळतात. पृथ्वीवरती 500 ज्वालामुखी आहेत, सतत उफाळत असतात, सारखं त्याच्यातनं बाहेर पडत असते. सारखं आपल्याला ज्वालामुखी बाहेर पडताना बघायला मिळतो. सतत सतत उद्रेक होत असतात. उद्रेक होणारे ज्वालामुखी. कसले ज्वालामुखी म्हणायचं त्यांना? तर जागृत ज्वालामुखी म्हणायचं. आता बघा, असे किती आहेत रे? 500च्या जवळपास. 500च्या जवळपास आपल्याला असे ज्वालामुखी बघायला मिळतात. आता बघा, जागृत ज्वालामुखीमध्ये जर विचारात घेतलं, तर याच्यामध्ये आपल्याला शंकूच्या आकाराची निर्मिती झालेली बघायला मिळते. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की सर्वात सक्रिय असणारा ज्वालामुखी, सर्वात सक्रिय ज्वालामुखी हा लक्षात ठेवा कोणता आहे? तर कोटोपॅक्सी आपल्याला बघायला मिळतो. कोणता? कोटोपॅक्सी. हा ज्वालामुखी जवळजवळ 5897 मीटर उंचीवर आहे.
5897 मीटर उंचीवरती आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर बघा असेच आपल्याला भूमध्य समुद्रामध्ये लक्षात ठेवा की भूमध्य समुद्रामध्ये सिसिली बेटावरती एक ज्वालामुखी आहे, त्याचं नाव आहे स्ट्रॉम्बोली. हा एक आपल्याला जागृत ज्वालामुखी बघायला मिळतो. आणि ह्या स्ट्रॉम्बोलीला लक्षात ठेवायचं भूमध्य समुद्रातलं द्वीपगृह म्हणतात. द्वीपगृह काय माहित आहे तुम्हाला? द्वीपगृह लक्षात ठेवायचं की समुद्राच्या काठावरती काय केलेले असतात, एक मोठीच्या मोठी इमारत बांधली जाते आणि त्याच्यामध्ये लाईट बसवलेली असते आणि ती जहाजांना दिशा दाखवण्यासाठी काय करत असते, मदत करत असते. तसा स्ट्रॉम्बोली हा दीपगृह म्हणतात. म्हणजे सतत काय होत असते, लाल भडक दिसतच असतं. तर लक्षात ठेवायचं भूमध्य समुद्रातील सिसिली बेटावरती असणाऱ्या स्ट्रॉम्बोलीला काय म्हटलं जातं, दीपगृह असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रकार येतो निद्रिस्त ज्वालामुखी. आता निद्रिस्त ज्वालामुखी कशा असतात रे, तर लक्षात ठेवायचं हे निद्रिस्त म्हणजे पूर्णपणे शांत झालेले, उद्रेक पूर्णपणे थांबलेला असतो. उद्रेक थांबलेला असतो. त्याला निद्रिस्त म्हणजे झोपलाय ज्वालामुखी. काय झालाय, पूर्णपणे थांबलाय म्हणजेच काय, झोपलेला ज्वालामुखी बघायला मिळतो. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये इटलीमध्ये व्हेसुवियस नावाचा एक ज्वालामुखी आहे. कुठं आहे बघा, इटलीमध्ये आपल्याला कोणता, व्हेसुवियस हा ज्वालामुखी जो आहे तो कधी माहिती आहे का, सन 1979 ला त्यानं उद्रेक केला होता. कधी, 79. आणि आता चालू घेत आहे बघा. त्याच्यानंतर तो 1500 ला एकदा त्यानं जागृत झालेला होता, 1550 ला. आता चालू किती आहे रे, 2024 चालू आहे. बघा कितीतरी वेळ झोपी गेलेला हा ज्वालामुखी आपल्याला बघायला मिळतो, व्हेसुवियस नावाचा. त्यानंतर बघा असे आपल्याला बरेचसे ज्वालामुखी बघायला मिळतात की ते सुप्त अवस्थेत असतात, निद्रिस्त असतात. आणि सुप्त अवस्थेत म्हणजे त्यांच्यामधून कधी ना कधीतरी आपल्याला उद्रेक थांबलेला असतो, परंतु कधी ना कधी त्याच्यामध्ये उद्रेक होऊ शकतो. परंतु हे उद्रेक होण्याचं प्रमाण असतं ना, ते खूप लांबचं असतं. त्याच्यानंतर बघा मृत ज्वालामुखी दुसरे येतात, ते कोणते, मृत ज्वालामुखी. ह्यांच्यामधून अजिबात उद्रेक होत नाही. इथं उद्रेक थांबलेला असतो, इथं उद्रेक होत नाही. लक्षात ठेवायचं, उद्रेक होत नाही. असे ज्वालामुखी जे असतात ते म्हणजेच कसले आहेत, मृत ज्वालामुखी बघायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं जपानमध्ये फुजियामा नावाचं एक ठिकाण आहे आणि टांझानियामध्ये किलोमांजारो पर्वतामध्ये सुद्धा आपल्याला अॅनिॲकचॅक म्हणून नावाचा काय तो ज्वालामुखी बघायला मिळतो. बघा याचं मी उदाहरण सांगतो जरासं. जपानमध्ये कुठला आहे रे, जपानमध्ये फुजियामा. त्याच्यानंतर किलोमांजारो पर्वतामध्ये आपल्याला अॅनिॲकचॅक म्हणून एक आहे. कुठला आहे, अॅनिॲकचॅक नावाचा आपल्याला ज्वालामुखी बघायला मिळतात. तर हे असले काही ज्वालामुखी आहेत. कुठले प्रकार बघायला मिळतात आपल्याला, जागृत आहे, निद्रिस्त आहे आणि मृत ज्वालामुखी आपल्याला बघायला मिळतात. आता बघा या ज्वालामुखीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थाचे तापमान खूप जास्त असते. बघा यावरून पृथ्वीचे अंतरंग म्हणजे गाभा हे उच्च तापमानाचे आहे हे समजते. आपण शिकायला लागलोय काय रे, पृथ्वीचा अंतरंग. खरं त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण 2 गोष्टी विचारात घेतल्या. कुठल्या, एक भूकंप आणि दुसरं म्हणजे काय, ज्वालामुखी. का विचारात घ्यावं लागलं, त्याच्यामुळेच आपल्याला कळालंय की पृथ्वीच्या आत काय आहे. मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ज्वालामुखीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या लहरी विचारात घेतल्या. लहरींमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, तर प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी आणि पृष्ठ लहरी बघायला मिळाल्या. तसं ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय होतं रे, बाहेर पडणारे पदार्थ कसे असतात, खूप तापमान असतं त्यांचं. आणि त्यामुळे पृथ्वीचा अंतरंग म्हणजे गाभा हा कसला आहे, उच्च तापमानाचा आहे समजलं. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसामुळे तसेच अंतर्गतच थंड होणाऱ्या शिलारसामुळे अग्निजन्य खडकांची, इथं खडक म्हणायला पाहिजे,
खडक निर्मिती होते. अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. आता खडकांचे पण प्रकार बघायला मिळतात आपल्याला, तर ते आपण काय आता विचारात घ्यायचं नाही. अग्निजन्य खडक निर्मिती ही कशामुळे होते रे? अंतर्गत भागामध्ये थंड होणाऱ्या लावा रसामुळे, शिलारसामुळे काय होतं? अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. आपल्या इथं जवळ म्हणजे महाराष्ट्राची जी भूमी आहे किंवा त्याला दख्खनचे पठार आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? दख्खनचे पठार. लक्षात घ्या की दख्खन पठाराचा जर विचार केला, दख्खनचे पठार, आता दख्खनच्या पठारावरतीच आपण महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवायचं, तिथं 28 वेळा भूकंप होऊन गेलाय असं मानलं जातं. 28 वेळा. आणि प्रत्येक वेळी जो लावारस बाहेर आला त्याचे थर थंड झाले आणि थंड होऊन बघा त्याचे थर थंड काय काय झाले रे? थंड झालेले आहेत. आणि ते थंड होऊन आपल्याला बेसाल्ट खडक तयार झालेला बघायला मिळतो. आणि हा इतका टणक खडक आहे की आता याच्यामध्ये म्हणजेच पुन्हा उद्रेक होण्याच्या शक्यता थोड्याशा कमी आहेत. तरी सुद्धा काही वेळेला किल्लारी सारखी घटना घडताना आपल्याला बघायला मिळते. किल्लारीमध्ये भूकंप झालेला होता. खूप वर्षापूर्वीची घटना आहे ती. तर लक्षात ठेवायचं, या पद्धतीच्या आपल्याला दख्खनच्या पठारावरती आपण राहतो. तिथं भूकंपाचं प्रमाण खूप काय आहे? कमी आहे. जपान सारख्या ठिकाणी जर बघितलं किंवा पॅसिफिक महासागराच्या कडेनं जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात भूकंप होत असतात. सारखं धाड हलतंच सगळं. तर लक्षात ठेवायचं, म्हणून तिथं काही तंत्रज्ञान तयार करायला चालू आहेत आणि काही इमारती अशा उभा केल्यात की त्या भूकंपाच्या धक्क्याला सुद्धा काय करू शकतील? झेलू शकतील. म्हणजेच ही अशा गोष्टी आपल्या इकडे काय तेवढं गरजेचं नाही. आता तुम्ही अमेरिका वगैरे इकडे जर गेला तर तिकडे जास्त वादळ येतात, सारखी वादळ येतात, घरं उडून जातात धडाधड, सारखी वादळ येतात. टायफून्स म्हणतात तिकडे. काय म्हटलं जातं? टायफून्स येतात सारखे. आणि लक्षात ठेवायचं, हे टायफून्स तिथं किंवा टायफून्स, हरिकेन्स असं त्यांना नावानं ओळखलं जातं. बघा, हे आपल्याला बघायला मिळतं कशामध्ये? तर दोन गोष्टी आपण शिकलो. एक म्हणजेच आपण काय बघितलं? भूकंप म्हणजे काय असतो, त्याच्यानंतर दुसरं म्हणजेच काय? ज्वालामुखी. ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला भूगर्भ, आपलं अंतर्गत भाग कसा आहे हे समजण्यासाठी काय झालेली आहे? मदत झालेली आहे. आणि ती मदत कशा पद्धतीनं झाली? तर त्याच्यावरून पृथ्वीच्या अंतरंगाचे आपल्याला विभाग झालेले बघायला मिळतात. पहिला बघा, पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 विभाग झालेले आहेत. एक म्हणजेच काय? भूकवच, दुसरं येतं प्रावरण आणि त्याच्यानंतर गाभा. भूकवचामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार पडतात. एक खंडीय आणि दुसरं महासागरीय कवच असं बघायला मिळतं. प्रावरणाचे दोन प्रकार आहेत, भाग आहेत, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. तसंच गाभ्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा आपण म्हणतो. तर बघा, या पद्धतीनं जर विचार केलं तर पृथ्वी ही आपण या पद्धतीनं जर बाहेर काढली तर बघा पृथ्वीची अशी थर बाहेर निघतील. हे बघा, हे काय आहे रे? भूकवच आपल्याला बघायला मिळतं. हा जो भाग आहे, इथला हा जो भाग बघायला मिळतो तो भूकवच आहे. भूकवच. हा, आता या भूकवचामध्ये दोन्ही पण आली. कुठले कुठले रे? खंडीय आणि महासागरीय दोन्ही पण आपल्याला कवच मिळतात. हा इथून हा जो भाग आहे तो बघायला मिळतो आपल्याला प्रावरण. बघा, हा जो भाग आहे तो प्रावरण बघायला मिळतो. आणि त्याच्यानंतर आतला भाग आहे तो बाह्य गाभा. आणि हा पूर्ण जो आपल्याला गोल दिसतो तो म्हणजेच काय? अंतर्गाभा बघायला मिळतो. आता हे समजण्यासाठी मदत कशामुळे झाली आपल्याला? भूकंप आणि ज्वालामुखीमुळे झालेली बघायला मिळते. तर इथं सुद्धा बघा, अशा पद्धतीनं आपण जर विचारात घेतलं, हा जो भाग आहे वरचा, हा सगळा भाग जो आहे याला शिलावरण म्हटलं जातं. याला उच्च प्रावरण म्हणतात. आणि उच्च प्रावरण त्याच्यामध्ये बघा, हा वरचा भाग जो आपल्याला बघायला मिळतो, भूकवचाची सरासरी 30 किलोमीटर आहे. तर बघा, 30 किलोमीटर आहे, परंतु लक्षात ठेवायचं, सागर तळाशी ती आपल्याला 10 किलोमीटर पर्यंत बघायला मिळते. 30 ते 40 किलोमीटर तुम्हाला अँडीज पर्वतामध्ये घेतला तर 40 किलोमीटर पर्यंत बघायला मिळते. भूकवचाची जाडी अँडीज पर्वतामध्ये किती आहे? 40 किलोमीटर पर्यंतची आहे. तर त्याच्यानंतर सरासरी किती मांडली जाते? 30 मांडली जाते. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला ते शिलावरण किंवा आपल्याला भूकवच बघायला मिळतं. त्याच्यामध्येच आपण काय म्हणतो रे? तर आपलं काय आहे? खंडीय आणि दुसरं म्हणजेच काय? महासागरीय भूकवच बघायला मिळतं. त्याच्यानंतर हे जे भाग आहे प्रावरण आहे. लक्षात ठेवायचं, प्रावरण हा खूप मोठा भाग आहे. पृथ्वीतला सगळ्यात मोठा भाग कोणता असेल तर प्रावरण आहे. लक्षात ठेवायचं, प्रावरणानं पृथ्वीचा बराचसा भाग व्यापलेला आहे. प्रावरण जवळजवळ
2870 किलोमीटर आहे. बघा हे किती आहे रे? फक्त 30. हे किती आहे? 2870 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो बघायला मिळतो बाह्य गाभा किंवा त्याला द्रवरूप गाभा म्हटलं जातं आणि अंतर्गाभा जो आपल्याला बघायला मिळतो हा भाग घनरूप गाभा म्हटलं जातं. आणि पृथ्वीचं केंद्र कुठं आहे रे? 6371 किलोमीटर. लक्षात ठेवायचं, याच्यामुळं पृथ्वीची जी त्रिज्या आहे, पृथ्वीची पूर्ण त्रिज्या जी आहे ती किती किलोमीटर आहे? 6371 किलोमीटर. सरासरी तिला 6400 किलोमीटर म्हणतात. किती म्हणतात रे? 6400 किलोमीटर एवढी आपल्याला त्रिज्या बघायला मिळते. आणि त्याच्यामध्ये गाभा बघा 3471 किलोमीटर आहे. किती आहे? 3471 किलोमीटर आपल्याला बघायला मिळतो. बघा पहिल्यांदा आपल्याला भूकवच येतं ते 30 किलोमीटर, 30 ते 40 किलोमीटरचं आहे. त्यानंतर प्रावरण जे आहे ते 2870 किलोमीटरचं आहे. गाभा आहे तो किती आहे रे? 3471 किलोमीटरचा आपल्याला बघायला मिळतो. आणि पृथ्वीची त्रिज्या जवळजवळ किती आहे? 6400 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. बघा हे सगळं झालं पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये असणाऱ्या गोष्टी. आता यांचं आपल्याला एक एक करून काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. बघा आपण पृथ्वीचं अंतरंग बघायला चालू केलंय आणि पृथ्वीच्या अंतरंगामध्ये वेगवेगळे विभाग बघायला मिळतात. एक म्हणजेच काय? भूकवच आहे. भूकवचामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? खंडीय कवच आणि महासागरीय कवच. प्रावरण येतं. प्रावरणामध्ये आपल्याला उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण बघायला मिळतं. गाभा, त्याच्यामध्ये बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे आपल्याला बघायला मिळतात. मग त्यानुसार आपल्याला वेगवेगळे थर आपण म्हणू शकतो. पृथ्वीचे वेगवेगळे जर आपण ही कवच बाजूला केली तर ती या पद्धतीनं दिसतात. आता आपल्याला जे बघायचं आहे त्यानंतर बघा इथं प्रावरण घनरूप प्रकारचं असतं. त्याच्यानंतर बाह्य गाभा हा द्रवरूप येतो. त्याच्यानंतर अंतर्गाभा हा घनरूप येतो. शिलावरण आपल्याला बघायला मिळतं. शिलावरणामध्ये आपल्याला भूकवच वगैरे बघायला मिळतात. तर आपण पृथ्वीची त्रिज्या जवळजवळ किती आहे? 6371 म्हणजे 6400 किलोमीटर जवळजवळ धरली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला भूकवचाची जाडी किती बघायला मिळते? 30 किलोमीटर. आणि प्रावरणाची आपल्याला जाडी किती बघायला मिळते? 2870 किलोमीटर. तशीच गाभ्याची आपल्याला जी जाडी बघायला मिळते ती 3471 किलोमीटर पर्यंत असते. त्यानंतर आपण जर बघितलं तर भूकवच. आता भूकवचामध्ये जर आपण विचारात घेतलं तर पृथ्वीचे भूकवच हे सगळ्यात वरचा भाग आहे. आणि हा कसा आहे बघा रे? घनरूप आहे. त्याच्यानंतर त्याला आपण भूकवच म्हणतो. आता बघा भूकवचाची जी जाडी आहे, भूकवचाची आपण जर जाडी विचारात घेतली तर आपल्याला भूकवचाची जाडी ही 30 ते 35 किलोमीटर असून ती सर्वत्र सारखी नाही. बघा पर्वत श्रेणीमध्ये भूकवचाची जाडी जवळजवळ 40 किलोमीटर पर्यंत असते आणि सागर पृष्ठाखाली ती भूकवचाची जाडी किती आहे बघा? 10 किलोमीटर आहे. हे डोक्यात ठेवायचं आपल्याला. बघा सागर पृष्ठावरती ती जाडी आपल्याला किती बघायला मिळते? 10 किलोमीटर पर्यंतची बघायला मिळते. बघा या पद्धतीनं आपण जर विचारात घेतलं तर भूकवचामध्ये आपल्याला भूकवचाचे आपल्याला दोन भाग बघायला मिळतात. आणि ते दोन भाग म्हणजे आपल्याला कोणते येतात? याच्यामध्ये जर आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये वेगवेगळे मूलद्रव्य जर बघितली तर पृथ्वीच्या वरच्या भागामध्ये सिलिकॉन आणि अल्युमिनियम बघायला मिळतं. त्याच्या खाली गेला तर सिलिकॉन आणि मॅग्नेशियम बघायला मिळतं. आणि गाभ्याकडे जर गेला तर निकेल आणि आयर्न बघायला मिळतं. काय बघायला मिळतात? निकेल आणि आयर्न. त्यांची घनता जास्त होत जाते. इकडे घनता काय होत जाते? जास्त होत जाते. वरती घनता कशी असते? कमी. लक्षात ठेवायचं पृथ्वीच्या केंद्राकडे घनता वाढत जाते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे घनता काय असते? कमी असते. त्याच्यामध्ये सिलिकॉन, अल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि निकेल आयर्न यांचं प्रमाण बघायला मिळतं. आता बघा भूकवचाचे उपविभाग आहेत. भूकवचाचे उपविभाग कोणते आहेत? तर एक आहे खंडीय कवच आणि दुसरं येतं महासागरीय कवच. आता बघा खंडीय कवचाचा जर आपण विचार केला प्रामुख्यानं ते कशाचं बनलंय रे? सिलिका आणि अल्युमिनियम. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पाठीमाला याच्यामध्ये बघितले आपण. हे भाग कसा आहे बघा? सिलिका आणि अल्युमिनियम पासून बनलेला आहे. आता सिलिका आणि अल्युमिनियम या मूलद्रव्यांपासून बनलेला असल्यामुळे त्या दोन मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे मूलद्रव्यांच्या अध्यक्षरावरून या थराला नाव काय दिले बघा? सियाल. काय नाव दिले? सियाल. सियालचं स्पेलिंग कसं आहे बघा? SIAL. काय स्पेलिंग आहे रे? SIAL. आता हे SI कुठलं आलं? सिलिकॉन मधलं आलं. लक्षात ठेवायचं. आणि AL कुठलं आलं? अल्युमिनियम मधलं आलं. आणि याचं वाचन करत असताना आपण काय म्हणतो? सियाल. काय म्हणतो याला? सियाल म्हणतो. खंडीय कवचाची घनता किती आहे बघा? 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेमी. किती असते?
2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी आणि खंडीय कवचाची जाडी 30 किलोमीटर मानतो आपण. मगाशीच आपण बघितले खंडीय कवचाची जाडी आपल्याला सगळीकडे सारखी मिळत नाही. सॉरी, कशाची, भूकवचाची जाडी सगळीकडे सारखी मिळत नाही. काही ठिकाणी ती 10 किलोमीटर आहे तर काही ठिकाणी 40 किलोमीटर पर्यंत आहे. मग खंडीय कवच याच्यामध्ये आपल्याला किती किलोमीटर पर्यंत बघायला मिळतं? 30 किलोमीटरचं बघायला मिळतं. त्यानंतर भूकवचाचा दुसरा विभाग आहे तो म्हणजेच कोणता येतो रे? महासागरीय कवच. आणि महासागरीय कवच हे कुठे येतं रे? पाण्याच्या आत बघायला मिळतं आपल्याला, महासागराच्या आत बघायला मिळतं. हे प्रामुख्यानं कशानं बनलंय बघायला? सिलिकॉन आणि मॅग्नेशियमनं बनलेलं आहे. आणि त्यांच्या मूलद्रव्याच्या सुरुवातीवरून त्याला सायमा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सायमा. बघा, सियाल आणि सायमा. महासागराच्या कवचाची घनता 2.9 ते 3.3 ग्रॅम घनसेमी आहे. आणि महासागराच्या कवचाची जाडी जी आहे ती 7 ते 10 किलोमीटर आहे. असं टोटल मिळून किती झालं रे? बघा, कुठलं? खंडीय कवच. खंडीय कवच, खंडीय कवचाची जाडी किती सांगितली आपण? 30 किलोमीटर. आणि दुसरं कुठलं आलं रे आता? हे महासागरीय. महासागरीय कवच. महासागरीय कवच याचं आपल्याला किती मिळालं? 10 किलोमीटर पर्यंत. असं टोटल किती झालं रे? 40 किलोमीटर. म्हणून आपण काय म्हणतोय? भूकवच हे केवढं असतंय? भूकवच हे किती जाडीचं असते? 40 किलोमीटर. सरासरी किती जाडीचं असतं? 40 किलोमीटर जाडीचं आपल्याला बघायला मिळतं. आता बघा, आत्ताच आपण एक गोष्ट बघितली इथं. खंडीय कवचाची घनता किती आहे रे? 2.65 ते 2.90. आणि आता महासागरीय कवचाची घनता किती आहे बघा? 2.90 ते 3.30 असं म्हणू शकतो आपण. 3.3 म्हणजे 3.30. आणि त्याची जाडी किती आहे रे? 7 ते 10 किलोमीटर आपल्याला जाडी बघायला मिळते. आता भूकवचाची आणि काही वैशिष्ट्य आहेत बघा, मी तो वाचतोय. भूकवचाकडून जसजसे खोल जावे तस तशी थरांची घनता वाढत जाते. काय होत जाते? घनता वाढत जाते. मगाशीच आपण सांगितलंय, पृष्ठभागाकडून केंद्राकडे घनता काय होत जाते? वाढत जाते. भूकवचाकडून गाभ्याकडे तापमानही वाढते. काय वाढतंय? तापमान पण वाढत जाते. पृथ्वीच्या आपण पृष्ठभागावरती आहे, पृष्ठभागाचं तापमान खूप कमी आहे. जसजसं आत जाणार तुम्ही तस तसं तापमान पण काय होत जातं? वाढत जातं. खंडीय कवच बघा, खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतांमध्ये विलगता आढळते. म्हणजेच आत्ताच आपण बघितलं खंडीय कवचाची घनता किती आहे म्हणून सांगितलं आपण? 2.65 ते 2.90. आणि महासागरीय कवचाची घनता किती आहे सांगितली आपण? 2.90 ते 3.30 किंवा 3.3. ओके, 2.9 ते 3.3. म्हणजेच आपल्याला बघा, ह्यांच्या घनतेमध्ये फरक आहे ना. ह्याची घनता कमी आहे, याची घनता कशी आहे? जास्त आहे. आणि ह्या घनतेमध्ये जी विलगता मिळते त्या विलगतेला, इथं आपल्याला बघा, ही जी विलगता मिळते त्या विलगतेला काय म्हटलं जातं? कॉनरॅड विलगता. काय म्हणतात? कॉनरॅड विलगता. संपूर्ण भूकवच व त्याखाली प्रावरण थर यामध्ये मोहो विलगता, मोहोरोविसिक बघा, मोहोरोविसिक या शास्त्रज्ञाच्या नावानं त्याला मोहो विलगता असं नाव दिले. काय नाव दिलंय? मोहो विलगता. कुठं आहे बघा? बघा, इथं जर तुम्हाला थोडंफार दिसत असेल तर मी इथं सांगतो की इथं बघा, हा आपला इथं आता इंग्लिशमध्ये आहे कॉन्टिनेंटल एरिया, त्याच्यानंतर नियर सरफेस रॉक, ओशियन एरिया. म्हणजेच बघा, ओशियन एरिया म्हणजेच काय रे? आपला समुद्राचा भाग येतो. नियर सरफेस एरिया म्हणजेच काय? समुद्र सपाटीचा भाग येतो. आणि कॉन्टिनेंटल म्हणजेच खंडांचा भाग येतो. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये हे अपक्रस्ट आहे. अपक्रस्ट म्हणजेच काय रे? भूकवचाचं वरचा भाग. क्रस्ट म्हणजे कवच, लक्षात ठेवायचं. वरचं कवच आलं म्हणजेच खंडीय कवच म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर लोअर क्रस्ट. लोअर क्रस्ट म्हणजे काय झालं रे? तर खालचं म्हणजेच महासागरीय. हे महासागरीय बघा, ह्याच्या महासागराच्या खालच्या साईडला इथं आहे का? हे बघा, कलर त्याच्यात दिसतायत का? कळतायत? थोडस आपण इथं परत एकदा दाखवूया. ठीक आहे. लोअर क्रस्ट जे आहे हे बघा, हे लोअर क्रस्ट इथं असं आहे. इथं जाडी खूप कमी आहे ना. ही 10 किलोमीटर पर्यंत असते. किती किलोमीटर पर्यंत? 10 किलोमीटर. इथून बघा, ही इथून इथपर्यंतची जाडी ही 40 किलोमीटर पर्यंत असते. किती किलोमीटर पर्यंत असते? 40 किलोमीटर. कारण ह्याच्यामध्ये बघा, पर्वत आला ना, पर्वताचा भाग आला आणि त्याच्यानंतर आणि खाली आलं. आता बघा, याच्यामध्ये ही जी अपक्रस्ट आहे, अपक्रस्ट म्हणजेच काय रे? तर आपलं खंडीय कवच. आणि ही लोअर क्रस्ट जी आहे, लोअर क्रस्ट म्हणजे कसली आली रे? महासागरीय कवच. यांच्यामध्ये इथं जी रेषा येते, इथं काय होतंय बघा, याचं तुम्हाला
2.65 ते 2.90 घनता बघायला मिळते आणि याची घनता किती मिळते रे 2.90 ते 3.30 पर्यंतची बघायला मिळते. आणि ह्या दोघांना इथं जे विलग करतंय मधी ही रेषा जी बघायला मिळते, ही रेषा जी बघायला मिळते हिला काय म्हणतात रे कॉन्रॅड, आहे का? कॉन्रॅड डिस्कंटिन्युटी. डिस्कंटिन्युटी म्हणजे विलगता. डिस्कंटिन्युटी म्हणजे काय? विलगता. आणि बघा याच्या खाली हे मेंटल चालू झालं. मेंटल म्हणजेच प्रावरण. मेंटलला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? प्रावरण. बघा हा जो भाग आहे मेंटलचा भाग चालू झाला इथनं खाली. इथनं खाली हा मेंटलचा भाग झाला. मग हिथून वरचा भाग आहे त्याला काय आपण काय म्हणलं रे? भूकवच म्हणलं. क्रस्ट. काय म्हणतात? इंग्लिशमध्ये क्रस्ट म्हणतात. आणि इथून खालचा भाग आहे त्याला काय म्हणायचं? मेंटल म्हणजेच प्रावरण. क्रस्ट आणि प्रावरण यांच्यामध्ये जे विलगता येते तिला कसली म्हणतात? मोहो. मोहोरो विकसित आपल्याला बघायला मिळतं. तर ही जी कंटिन्युटी आहे ती मोहो विलगता डिस्कंटिन्युटी म्हणून ओळखली जाते. बघा आता आपल्याला दोन विलगता बघायला मिळाल्या. कोणत्या कोणत्या दोन विलगता आल्या रे? कॉन्रॅड विलगता आणि दुसरं म्हणजेच मोहो विलगता. प्रश्न कसा तयार होतो? कॉन्रॅड विलगता कुणाला विलग करते? खंडीय कवच आणि महासागरीय कवचाला विलग करते ती कोण? कॉन्रॅड विलगता. भूकवच किंवा भूकवच आणि प्रावरण यांना विलग करणारी विलगता कोणती? मोहो विलगता. हे डोक्यात ठेवायचं. या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं प्रावरण. आता प्रावरण बघा कुठं आहे? इथं जर तुम्ही बघितलं, थोडासा रंग वेगळा वापरूया आपण म्हणजे आणि आपल्याला क्लिअर होऊन जाईल. नको हा घेऊया. तर इथं बघा, इथं आपल्याला जे बघायला मिळालं, इथून हा भाग जो बघायला मिळाला, हा जरासा तुम्हाला ग्रीन भाग दिसतोय, हा थंड भाग आहे. लक्षात ठेवायचं. थंड भाग म्हणजेच कुठला रे? भूकवचाचा भाग आहे. त्याच्यानंतर बघा याच्या आत हे जे चालू झालं इथनं आपल्याला जे चालू झालं हे काय रे? तर लक्षात ठेवायचं मेंटल. मेंटल म्हणजेच काय? तर प्रावरण. हे प्रावरण आहे. आणि ह्या प्रावरणाच्या आत बघा हा जो भाग आहे याला कोर म्हटलंय. आहे का? इथं शब्द दिसतोय कोर. कोर म्हणजेच गाभा. कोर म्हणजेच काय असतो? गाभा. लक्षात घ्या काय काय आपल्याला बघायला मिळतं. पहिल्यांदा हा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग म्हणजेच काय आहे? भूकवच आहे. भूकवचाच्या आतल्या साईडला मेंटल म्हणजेच काय? प्रावरण आहे. आणि प्रावरणाच्या आत काय येतं आपलं? कोर म्हणजेच काय येतो? गाभा बघायला मिळतो. तर बघा भूकवचाच्या खाली मोह विलगतेनंतर आहे का? कारण का बघा पहिल्यांदा आपल्याला काय मिळालं रे? बघा मी थोडक्यात शब्दात लिहितो. खंडीय कवच आलं. खंडीय कवचानंतर त्याला विलग करणारं कोण आलं रे? कॉन्रॅड. बरोबर आहे? कॉन्रॅड. कॉन्रॅडच्या खाली कोण आलं रे? महासागरीय. महासागरीय. ह्या एवढ्या सगळ्या भागाला आपण काय म्हणणार रे? भूकवच. बरोबर काय? भूकवच. भूकवचाचे दोन भाग, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. त्यांना विलग करणारं कोण? कॉन्रॅड. कॉन्रॅड नंतर इथनं खाली आता काय चालू होणार रे? प्रावरण. आणि प्रावरणाला आणि याला विलग करणारं कोण रे? मोहो. लक्षात येते का? आता बघा मोहोच्या खाली आहे ना, इथं काय शब्द वापरलाय रे? मोहो विलगतेनंतर मुख्य थर म्हणजे प्रावरण. कोणता थर आहे? मुख्य थर म्हणजे प्रावरण. भूपृष्ठाखाली 42 किलोमीटर खोलीपासून हा थर सुरू होतो. कुठनं चालू होतोय? 42. आपण मग अशी सांगितले 40. भूकवचाची जाडी किती आहे रे? 40. 40च्या खाली 2 किलोमीटर खाली गेल्यानंतर 42 किलोमीटर पासून कोणता थर चालू होतो रे? तर लक्षात ठेवायचं प्रावरण हा थर चालू होतो. प्रावरणाची जाडी किती आहे? 2870 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 2870 किलोमीटर आहे. असा अंदाज आहे. परफेक्ट माहित नाही. त्यानंतर बघा प्रावरणाची घनता किती आहे? 4.5. आता मला सांगा खंडीयची घनता किती होती? 2.65 ते 2.90. त्याच्यानंतर महासागरीयची किती होती? 2.90 ते 3.30. आता आपण प्रावरणाकडे आलो. प्रावरणाची घनता किती आहे? 4.5. बघा वाढली ना घनता. म्हणून बघा मगाशी सांगितलंय भूपृष्ठाकडून केंद्राकडे जाताना घनता काय होते? वाढत जाते. आणि त्यानुसार आता घनता वाढत निघाली आहे. आपल्याला काय मिळालं बघा? प्रावरणामध्ये घनता आपल्याला वाढलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा प्रावरणाचे पण उपभाग पडतात. उच्च प्रावरण आणि दुसरं म्हणजेच कोणतं आहे? तर निम्न प्रावरण. मग आता बघा उच्च प्रावरण हे कसं आहे बघा? उच्च प्रावरणात प्रवाही शिलारसाच्या कोठ्या म्हणजे साठे आढळतात. थोडक्यात लक्षात ठेवायचं, हा जर असा पृष्ठभाग घेतला किंवा हा हे प्रावरण आहे असं म्हटलं तर ह्याच्यामध्ये ना असं काही भाग येतात
तिथं काय असतात रे, शिलारस साठवून ठेवल्यासारखा दिसतो. कोठ्या, कोठ्या म्हणजेच लक्षात ठेवायची घरं. कुणाची घरं आहेत रे ती? शिलारसाची घरं आहेत. तिथं शिलारस काय केलाय, साठवून ठेवलाय. जसं पाणी, मला सांगा सगळीकडे उकरलं की पाणी लागतंय का खाली? नाही लागत. काही ठिकाणी लागतंय. काही ठिकाणी लागण्याचं कारण काय रे? तिथं पाणी साठतंय. मग जिथं पाणी साठतंय तो भाग म्हणजेच भूजल भाग म्हणतो आपण. तशा पद्धतीनं जिथं शिलारस साठतोय त्याला आपण काय म्हणायचं, कोठ्या किंवा साठे. काय म्हणतात? कोठ्या किंवा साठे. भूकंपाचे केंद्र आणि ज्वालामुखीचा उद्रेक प्रावरण घरातच होतात. बघा ह्या थरातच किंवा ह्या थरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून या थरास दुर्बल आवरण म्हणतात. कसलं आवरण म्हणतात? दुर्बल आवरण. बघा भूकंपाचं केंद्र किंवा ज्वालामुखीचे उद्रेक हे जास्तीत जास्त आपल्याला कुठं बघायला मिळतात? प्रावरणामध्ये बघायला मिळतात. म्हणून याला आपण काय म्हणतो? याला आपण काय म्हणतो? तर दुर्बल आवरण असं म्हणतो. तर बघा दुर्बल आवरण, प्रावरणातील हालचालीमुळे भूपृष्ठावर काय होतात रे? पर्वतांची द्रोणींची निर्मिती होते. प्रावरणच काय होते, असं खालवर खालवर ढकलाढकली करते. आणि त्यामुळे बघा जिथं असं उंच वाटा तयार होतोय तिथं आपण म्हणणार पर्वत, आणि जिथं खाली तयार होतोय त्याला द्रोणी म्हणजे दरी. लक्षात ठेवायचं, द्रोणी निर्माण होते. भूकंप ज्वालामुखी उद्रेकांच्या क्रिया घडतात. कुठं घडतात? भूकंप ज्वालामुखीच्या क्रिया घडण्यासाठी कारण कोण आहे? प्रावरण आहे. दुर्बल आवरण कुणाला म्हणायचं? प्रावरणाला म्हणायचं. का म्हणायचं? भूकंपाचे केंद्र ज्वालामुखीचे उद्रेक कुठं घडतात? प्रावरणात घडतात. म्हणून त्याला आपण दुर्बल आवरण म्हणतो. आणि सगळ्या ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या क्रिया किंवा भूकंप असेल किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली असतील त्या कुणामुळे घडतात? प्रावरणामुळे घडतात. ओके. त्याच्यानंतर बघा निम्न प्रावरण आपल्याला बघायला मिळतं. कुठलं प्रावरण? निम्न प्रावरण. निम्न प्रावरणाचं घनता किती आहे बघा रे? 5.7 ग्रॅम. ओके. जर असं आपण आता परत इथं काय करूया, हा ठीक आहे नंतर बघू आपण. आता परत एकदा जाऊया आपण. कुठनं येणार रे? पहिल्यांदा खंडीय कवच 2.65 ते 2.90. त्याच्यानंतर काय येतं? ह्याच्या खाली कॉन्रॅड येतं ना? कॉन्रॅड येतं. त्याच्यानंतर कोण येतं रे? महासागरीयची घनता किती? 2.90 ते 3.30. त्याच्यानंतर काय येते? मोह नंतर काय आलं? प्रावरणाची घनता किती आली? 4.5. आता प्रावरणानंतर आपल्याला गाभा मिळतो. प्रावरणानंतर गाभा येतोय. तर आता बघा निम्न प्रावरण एक आपल्याला बघायला मिळतं, ते किती येतं? 5.7. इथं प्रावरणामध्ये आता दोन भाग करूया. एक म्हणजेच काय? उच्च प्रावरणामध्ये 4.5 बघायला मिळालं. आणि निम्न प्रावरणामध्ये आपल्याला किती मिळालं? 5.7. वाढली का घनता? वाढली. तर लक्षात ठेवा तापमान किती असते? 2200 ते 2500 डिग्री सेंटीग्रेड. 100 तापमानाचं पाणी, उकळलेलं पाणी, त्याच्यात हात घालणार का? पळकं निघतात. लक्षात ठेवायचं. हे किती आहे बघा? 2200 ते 2500 डिग्री सेंटीग्रेड. प्रावरण आणि त्याखाली गाभा यांच्यामध्ये गटेनबर्ग विलकता असते. गटेनबर्ग विलकता. कोणती? गटेनबर्ग विलकता. बघा प्रावरण नंतर कोण येते आता? गटेन. कोण येतंय? गटेनबर्ग. आणि गटेनबर्ग नंतर कोण येणार आता? गाभा. लक्षात ठेवा. असा हे सगळे थर आपल्याला पाठ पाहिजेत. खंडीय कवच, कॉन्रॅड, महासागरीय कवच, मोह विलकता, प्रावरण, गटेनबर्ग, गाभा असे आपल्याला बघायला मिळतात. ह्या आपल्याला गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा आपल्याला तो गाभा बघा आपल्याला हा जो गाभा आहे इथं गाभा आपल्याला हा बघायला मिळतोय. तर हा गाभा जो आपल्याला बघायला मिळतोय याच्यामध्ये बघा प्रावरणाखाली गटेनबर्ग विलकतेनंतर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत काय असतो? गाभा बघायला मिळतो आपल्याला. पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आपल्याला काय बघायला मिळतो? गाभा बघायला मिळतो. तर आता बघा गाभा हा पृथ्वीच्या केंद्रापर्यंत. गाभ्याची जाडी किती आहे? 3471 किलोमीटर. त्याच्यानंतर प्रावरणाची जाडी किती आहे? 2870 किलोमीटर. बरोबर ना? आहे का बरोबर? पाहिजे तर मागे येऊया आपण आता. कुठे आहे आपल्याला? प्रावरणाची जाडी किती आहे? 2870
70 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा प्रावरणाची जाडी झाली. भूकवचाची जाडी किती आहे? भूकवचाची जाडी किती आपल्याला बघायला मिळते? 30 ते 40 किलोमीटर. ठीक आहे, 30 ते 40 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. बघा भूकवच 30 ते 40 किलोमीटर जाडीचा आहे. प्रावरण किती आहे? 2870 आणि आता गाभा किती चाला? 3471. असं टोटल मिळून किती तयार होते रे? 6371 किलोमीटर. ही काय आहे? पृथ्वीची त्रिज्या. पृथ्वीची त्रिज्या. बघा पृथ्वीची त्रिज्या या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तर गाभ्याची जाडी आपल्याला मिळाली. आता बघा गाभ्याचे सुद्धा भाग पडतात. एक म्हणजे कोणता आहे? बाह्य गाभा आणि दुसरा अंतर्गाभा. बाह्य गाभा हा भूपृष्ठाखाली किती आहे बघा रे? 2900 किलोमीटर पासून 5100 किलोमीटर पर्यंत आहे किंवा 5151 किलोमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. बघा टोटल कुठनं चालू झालं रे? 2900 पासून. आता 2900 पासून का? तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा भूकवच आलं ना. भूकवच कितीच आहे रे? भूकवच आपल्याला 30 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आलं? प्रावरण आलं. प्रावरण किती आहे रे? 2800. 2870 म्हणजे हे 30 झालं किती सांगा रे? 2900. बरोबर आहे. म्हणून कुठनं सुरुवात झाली रे? 2900. आता बघा इथनं पुढे आपण केंद्रापर्यंत जाणार म्हणजे गावाला. आता केंद्रापर्यंत जाणार म्हणजे आपण कुठपर्यंत जाणार? तर लक्षात ठेवायचं टोटल जाणार किती? 3800 ना. किती? 3400 सॉरी 3471 किलोमीटर पर्यंत जाणार. किती? 3470. ठीक आहे. एक राऊंड फिगर धरूया आपण 3400. तर लक्षात ठेवायचं 2900 पासून 5100 जाणार आपण. कुठपर्यंत जाणार? 2900 पासून 5100. म्हणजे इथनं पुढे आपण किती किलोमीटर जाणार रे? 5100 जाण्यासाठी हे तर 5100 वजा करूया आपण. 5100 मधून हे गेलं 0 0 9 आणि 2 11 हाच्याले 1 2 आणि 1 3 2 म्हणजेच 2200 भाग. किती किलोमीटरचा रे? 2200 किलोमीटरचा भाग हा कुणाचा आहे? बाह्य गाभ्याचा. बाह्य गाभ्यानंतर बघा हे 2200 किलोमीटर कशातनं वजा करूया रे? 3470 मधनं 2200 वजा केलं किती राहणार रे? तर लक्षात ठेवायचं 2 आणि इथं 1 म्हणजे 1270 किलोमीटर कोण आहे? अंतर्गाभा. लक्षात ठेवा. म्हणून बघा बाह्य गाभ्याची जाडी किती? 2200 किलोमीटर आणि अंतर्गाभ्याची जाडी किती? 1270 किलोमीटर. अंतर्गाभ्याची जाडी किती आहे? 1270 किलोमीटरची बघायला मिळते. बघा बाह्य गाभ्यातून भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत. का करू शकत नाहीत? मगाशीच सांगितलंय दुय्यम लहरी ह्या अनुप्रस्थ लहरी आहेत आणि अनुप्रस्थ लहरी ह्या फक्त घन पदार्थातून जातात, द्रव पदार्थातून जात नाहीत. आणि म्हणून आपल्याला कळालं की गाभा कसला आहे? द्रव पदार्थाचा आहे. लक्षात आलं का? अंदाज बांधला की गाभा कसला असला पाहिजे? द्रव पदार्थाचा असला पाहिजे. म्हणून बघा प्राथमिक लहरी मात्र आरपार जातात. कारण प्राथमिक लहरी बद्दल काय सांगितलं आपण? अनुलंब लहरी आहेत त्या घन पदार्थातून आणि द्रव पदार्थातून दोन्हीतून पण जातात. म्हणून त्या लक्षात ठेवायचं त्याच्यातनं गेल्या. बाह्य गाभा हा द्रव स्वरूपात किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे. कशावरून ठरलं? ह्या लहरींवरून ठरलं. दुय्यम लहरी त्यातनं जात नाहीत. याचा अर्थ काय झाला? दुय्यम लहरी द्रव पदार्थातनं जात नाहीत आणि द्रव पदार्थातून जात नाहीत म्हटल्यानंतर गाभा कसला असला पाहिजे? द्रवरूप असला पाहिजे. बाह्य गाभ्याचे तापमान 5000 डिग्री सेल्सिअस असून लोह खनिजाचे प्रमाण जास्त आहे. कशाचं प्रमाण जास्त आहे? लोह खनिजाचं. मगाशीच आपण एक आकृती बघितलेली आहे. परत एकदा दाखवतो पाहिजे तर ती आकृती. आपण कुठं आकृती बघितलेली आहे? इथं आकृती बघितलेली आहे. बघा वरती सुरुवात काय ते? सिलिकॉन आणि अल्युमिनियम. त्यालाच आपण काय म्हणलंय? सियाल. त्याच्यानंतर सिलिकॉन आणि मॅग्नेशियम सायमा. बरोबर आहे का? याला काय म्हणलं आपण? सायमा. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं? आता निकेल आणि आयर्न यायला लागले बघा. आहे का? कुठं येते? हे गाभ्यामध्ये असते. हे कुठं बघायला मिळतं? प्रावरणामध्ये. आणि हे आपल्याला कुठं मिळतं? भूकवचामध्ये आपल्याला. आणि ह्या दोन गोष्टी भूकवच आणि प्रावरणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर बघा आता आपण कुठं आहे? तर परत आपण येऊया. कुठं आलो? गाभ्यामध्ये आलो. तर आता गाभा आपल्याला जो बघायला मिळतोय तो गाभा किती किलोमीटरला आहे रे? बाह्य गाभा हा 2900 ते 5100 किलोमीटर पर्यंत आहे. त्याच्यामधून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. प्राथमिक लहरी जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाह्य गाभ्याचं तापमान जवळजवळ किती आहे रे? 5000 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामध्ये कुणाचे कोणतं खनिज जास्त असतं?
आयर्न म्हणजेच काय Fe हे खनिज लोह खनिज जास्त असतं. त्यानंतर अंतर्गाभ्याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली कुठनं सुरुवात होते रे? 5150 किलोमीटर पासून कुठपर्यंत? 6371. बघा ह्यांची वजाबाकी करून बघूया का इथंच. 6371 मधनं 5150 किती होणार रे? 1 2 आणि इथं किती येणार? 2 आणि 1. मी मगाशीच 1200 काढलं होतं का? म्हणून बघा अंतर्गाभ्याचं हे किती आहे? जाडी किती आहे? 1200 किलोमीटर. मी सरासरी धरतोय 1200 किलोमीटर आहे. अंतर्गाभ्यावरील प्रचंड दाबामुळे हा थर घन स्थितीत आहे. कोणत्या स्थितीत आहे? घन स्थितीत. याची घनता किती आहे? 13.3 ग्रॅम प्रति सेकंद. सॉरी घन सेमी आहे. आता परत येऊया. कुठनं सुरुवात करूया? खंडीय. खंडीय कवचाची हे किती आहे? 2.65 ते 2.90. त्याच्यानंतर कोण येते? कोनरॅड. ही विलगता आहे. काय आहे? विलगता. ह्याचा काय आपल्याला संबंध नाही. त्याच्यानंतर महासागरीयची किती आहे? 2.90 ते 3.30. त्याच्यानंतर कोण येते? कोण येते? मोहो नंतर थांबा इथं थोडस करूया. हा मोही विलगता आहे. त्यामुळे त्याचा काय संबंध संपला. प्रावरणामध्ये उच्च प्रावरण 4.5. त्याच्यानंतर निम्न प्रावरण त्याच्यामध्ये 5.7. बरोबर आहे का? ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो? प्रावरण. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतंय? गटेनबर्ग विलगता. गटेनबर्ग विलगतेनंतर आपल्याला काय मिळते? गाभा. आणि ह्या गाभ्यामध्ये मग आपल्याला किती आपल्याला बघायला मिळतं? 13.3. सरासरी 13.3 एवढी काय मिळते? घनता मिळते. मला सांगा घनता वाढत गेली काय? गेली. घनता बघा 2.65 पासून 13.3 पर्यंत एवढी मोठी वाढत गेलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा अंतर्गाभ्याचं अजून काय विशिष्ट आहे? अंतर्गाभ्यामध्ये निकेल आणि काय असते? कोणतं? लोह खनिज असतं आणि त्यामुळे त्याला निफे म्हणतात. काय म्हणतात? निफे. जसं बघा सिलिकॉन आणि अल्युमिनियम कशामध्ये येतंय? खंडीय कवचामध्ये. त्याला आपण काय म्हटलंय? सायमा का सियाल. त्याच्यानंतर महासागरीय कवचामध्ये आपल्याला काय मिळतं? सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. त्याला आपण सायमा म्हटलं. तसं आता इथं बघा निकेल आणि लोह खनिज मिळतं. निकेल यांना येतं आणि लोहला आयर्न म्हणतात. आयर्नला Fe म्हटलं जातं. फेरस. ठीक आहे. आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं Fe म्हणजे त्याला निफे असा नाव दिलेलं आहे. अंतर्गाभ्याचे तापमान 5500 ते 6000 डिग्री सेंटीग्रेड इतकं आहे. म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागा इतके तापमान आहे. कुठं? आत. गाभ्याजवळ तापमान किती आहे? 5500 ते 6000 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान आपल्याला बघायला मिळतं. वरून जर बघितलं तर आपल्याला तापमान खूप कमी बघायला मिळतंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण प्रावरणामध्ये जवळजवळ तापमान किती सांगितलं? 2200 पर्यंत गेलेलं होतं. आणि इथं किती आहे बघा आता? 5000 ही कुठं आलं रे? याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे. कुठं मिळालंय आपल्याला? बाह्य गाभ्यामध्ये 5000 पर्यंत दिसतं. आणि त्याच्यानंतर अंतर्गाभ्यामध्ये आपल्याला तापमान कुठं आहे? 5500 ते 6000 तापमान येतं. खूप तापमान वाढतं. आत जसं जाऊ तसं तापमान वाढत जातं. त्यामुळं आपल्याला कुठं जाणं शक्य झालेलं नाही? पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जाणं शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर बघा पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र. बघा पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र काय रे? बाह्य गाभ्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. बाह्य गाभ्यामध्ये कसे प्रवाह निर्माण होतात रे? ऊर्ध्वमुखी म्हणजे वरती येणारे. म्हणजे पृथ्वीचा जर हा भाग बघितला तर खालून वरती येणारे, सॉरी इथनं नव्हे, इथं केंद्रापासून वरती येणारे ऊर्ध्वमुखी किंवा ऊर्ध्वगामी प्रवाह बघायला मिळतात. प्रवाहाच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहातून पृथ्वीचे विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. कसलं क्षेत्र निर्माण होते? विद्युत चुंबकीय क्षेत्र. एक अर्थी बाह्य गाभा हे पृथ्वीचे भूजनित्र आहे. बाह्य गाभा हा भूजनित्र. जनित्राचं काम काय असतं रे? तर लक्षात ठेवायचं तर विद्युत निर्मिती करणे, विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार करणं हे काम कोणाचं असतं? जनित्राचं असतं. त्यानुसार एका अर्थी बाह्य गाभा हा पृथ्वीचे काय रे? भूजनित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर जर बघितलं पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या बाहेरील भागापर्यंत पसरते. बघा
पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र इथं दाखवलंय, परंतु याच्यापेक्षा मी मोठी आकृती काढून तुम्हाला दाखवतो. पृथ्वीभोवती चुंबकावरण निर्माण करते आणि ह्या चुंबकावरणामुळे पृथ्वीचे सौरवातापासून रक्षण होते. तर आता ते कसं होतंय ते आपण इथं, सॉरी एकच मिनिट, इथं आपण काय करूया, एक स्लाइड टाकू. बघा, जर तुम्ही पृथ्वी बघितली अशी आहे आणि पृथ्वीचा हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव आहे, तर लक्षात ठेवायचं पृथ्वी आतनं एक कुणासारखी आहे रे, चुंबकासारखी आहे. आणि याच्यामुळे काय तयार होतात रे, चुंबकीय बलरेषा तयार होतात. कशा असतात त्या, अशा असतात, अशा आपल्याला बघायला मिळतात. चुंबकीय बलरेषा तयार होतात. आता ह्या चुंबकीय बलरेषा काय करतात लक्षात ठेवायचं, तर सूर्यापासून जी अतिनील किरणं येतात, अतिनील किरणं येतात त्यांना पृथ्वीवरती येऊ देत नाहीत, तर ते कुणाकडे नेऊन टाकतात, ध्रुवाकडे नेतात. आता बघा, हे लक्षात घ्या की पृथ्वीवरती असणारी खूप चांगली गोष्ट आहे. हे काय झालं रे, विषुववृत्त. इथं काय येणार, कर्कवृत्त, आणि इथं मकर वृत्त. ह्या भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे, ध्रुवीय भागामध्ये लोकसंख्या खूप कमी आहे. ध्रुवीय भागामध्ये लोकसंख्या खूप कमी म्हणजे कमीच, नाहीच म्हणायला काय हरकत नाही. तर लक्षात ठेवायचं की इथं, लक्षात ठेवायचं ही अतिनील किरणं इथं गेली तर काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जर समजा पृथ्वीचा एखादा ध्रुव इथं असता तर काय झालं असतं, अतिनील किरणं डायरेक्ट इथं आली असती. आता लक्षात ठेवायचं हा भाग कसला आहे म्हणून सांगितलं रे, इथं लोक जास्त राहतात ना. मग आता इथं लोक जर जास्त राहत असतील, अतिनील किरणं तुम्हाला जर डायरेक्ट तुमच्या अंगावरती पडली तर त्वचेचा कर्करोग होतो. काय होतो, त्वचेचा कर्करोग होतो. मग आता मला सांगा, ह्या भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे ना, मग ह्या भागामध्ये सूर्यकिरणं येतात का, ती अतिनील किरणं येत नाहीत. कुणामुळे संरक्षण झालं, पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे. लक्षात ठेवा, पृथ्वीचं विद्युत चुंबकीय क्षेत्र सौरवातापासून पण आपलं रक्षण करतं. सौरवात म्हणजेच काय रे, सूर्यावरती वादळं होतात मोठी मोठी, आणि त्या वादळापासून बाहेर पडणारी जी ऊर्जा असते, उष्णता, त्याची एक लाट येते, आणि ती लाट जर डायरेक्ट आली तर काय होईल, हा, त्याचा थोड्याफार प्रमाणात आपल्यावरती परिणाम होत असतो, परंतु डायरेक्ट सगळीच्या सगळी लाट आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ती कुठं पाठवली जाते, बाजूला पाठवण्याचं काम कोण करतं, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र करतं. लक्षात आलं का, पृथ्वी हे काय आहे, एक चुंबक आहे. आपण आता काय बघितलं, भूकवचाचे, सॉरी, आपल्या पृथ्वीचं अंतरंग बघितलं, त्याचे विभाग बघितले. कोणते कोणते विभाग येतात, भूकवच, प्रावरण आणि गाभा. भूकवचामध्ये आपल्याला खंडीय आणि महासागरीय, ते दोघांना विलग करणारं कोण, कोनरॅड. त्याच्यानंतर भूकवच आणि प्रावरण यांना विलग करणारं कोण, मोहो. प्रावरणाचे दोन भाग, एक म्हणजेच काय, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळालं, गाभा. प्रावरण आणि गाभा यांना विलग करणारं कोण आहे, गटेनबर्ग विलगता. अशा आपण काही गोष्टी बघितल्या. आणि वरून खाली म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर केंद्राकडे गेलो तर आपल्याला घनता वाढत जाते, 2.65 ते 13.3 पर्यंतची घनता येते. वरच्या भूकवचामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी बघायला मिळतात त्या सिलिकॉन आणि अल्युमिनियम, म्हणजे त्याला सियाल म्हणतात. त्यानंतर सिलिकॉन आणि मॅग्नेशियम, त्याला सायमा म्हणतात. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं रे, निकेल आणि आयर्न किंवा लोह बघायला मिळतं, त्याला निफे म्हणतात. अशा आपण काही गोष्टी याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. लक्षात आलं या गोष्टी, बघा कशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टी काम करताना बघायला मिळतात. ओके.